हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक आमी राजविद्या राजगुह्य योगांतो कृष्णानं अर्जुनाक तागेले सामान्य ज्ञान आनी विशेष ज्ञान सांगचें आमी पळयलें. तातूंत भितर कृष्ण परमात्मो अर्जुनाला सांगता हें जगत्यांतू कसं सकट जाता सर्वाक एक कारण हावची म्हूण म्हणटा. प्रति एक विशय म्हळ्यार जगत्यांतूल सृश्टीक मात्र न्ही हांगा पालन करचें प्रलय सकट हावची म्हूण सांगता तो. आनी सांगता आसतना कसं म्हळ्यार सुर्याक उजवाड दिवचें हांवें, सुर्यालांत उंचाण दिवचें हांवें, तशीची पावस दिवचें हांवें, खंय दिवका म्हूण आलोचन करचें हांवें, खंय पावस दिवचें न्हय म्हूण लेखचें हांवें. हांव सांगिल्लें तशी त्या पावसा देवान आयकून थंय खंय पावस दिवका खंय दिवचें न्हय म्हूण दिवचें. तशीची अमृत मोक्ष दितलय हांव, मृत्यू दितलय हांव, सदसच्चाहम अर्जुन सदसत यमे हांव म्हणटा. म्हणल्यार हांगा अमृतम चैव मृत्यूच म्हूण म्हणलें. जन्म जन्मांतरांत जिवान बोगून जाल्ली नंतर मागीर परमात्मालेक व्हरचें म्हळ्यार मोक्ष स्थितीक व्हरचें हावची म्हूण म्हणटा. देवान दिल्लें शरीर तें शरीर केदन हांगा येवका पुनरावर्तन जावका तेवूय निर्धार करचें हांवें, केदन तें सूक्ष्म शरीर देवाला वचून पावका तेवूय निर्धार करचें हांव म्हणटा. सत असत ह्या दोनी हांव. सत असत म्हळ्यार कसं न्ही हांगाचें पराप्रकृती पराप्रकृती खंयचें म्हळ्यार सत म्हळ्यार निज दिसचें म्हूण म्हणीत जेवो शाश्वतशचें म्हणीत तसलें अशाश्वत जावन नाशिल्लें ही अपराप्रकृती ती वय हावची म्हूण तो सांगता. सदसत हांव पराप्रकृती हांव ह्या पुरे सांगता तो. आनी कार्यकारण हेंय हांवची म्हणटा. आतां कार्यकारण म्हळ्यार कसं न्ही पळय आतां कार्य म्हळ्यार कसं न्ही हें सगळें जगतीचें कार्यकारण विधानाचो म्हूण म्हणटाचें आमी. म्हळ्यार कार्य म्हळ्यार आतां एक मातयेचें बुडकूळ करता जाल्यार ते कुंभाराक कसो सकट जावका, कुंभाराक एक माती जावका बुडकुळय जावका वय तशी मातीन बुडकूळ करच्याक पळय माती ताणें दिवचें परमात्मान, बुडकूळ जेवची तशी करून कुंभारालांत बसून करत रावता कोणालें परमात्मालें. तशीची कार्यय तोची कारणय तोची म्हूण म्हणल्यार बरें जालें. आतां तें एक आमी म्हणचें तें जड न्हय जैत तसल्यार एक चरडाल सृश्टी पळया. ते चरडाल सृश्टीक कार्य कोण कारण कोण म्हूण लेखल्यार आनू अम्मा कारण जाताची. कार्य चरडाल सृश्टी तसल्यार तें चेडू अम्मा आनू सकट जर अंतर्यामी जावन आसूच कोणें परमात्मान. चेडडालांतूय तोच अंतर्यामी, अन्नालांगांतूय तोच अंतर्यामी जावन आसा, अम्मालांतूय तोच अंतर्यामी जावन आसा म्हणटना कार्य चेडडाल सृश्टी जाल्यार कारण अन्नम्मा केल्यार निजावन ते चेडडान भुंयचेर येवका की नाका म्हूण निर्धार करचें कोणें तें परमात्मान. ताचे खातीर म्हणचें न्हय खंयचेय जिवात्मा जाल्यार आवसुलें पोट्टांतू गर्भांतू घालची कोणें मागीर थंय जन्म आयले नंतर सलह करचें कोणें, ताका पालन करचें कोणें म्हूण सांगता पळय. म्हळ्यार आवसूल गर्भांत दवरता थंय तो ताका पालन करता पोशण करता. मागीर जन्म आयले नंतरय आहारय ताणें परमात्मानाची आवसुले स्तन्य मुखांतर दिवचें म्हणटना केन्नाय जन्म दितलोय तोची पालन करतलोय तोची म्हूण म्हणल्यार बरें जालें. हांगा प्रकृतीचें तसलें आमकां कळ्ळें कसलें ह्या प्रकृतीचें स्थूल सूक्ष्म कार्य कसं आसा हाका पुरे कारण परमात्मूजी म्हणून.
ब्रह्मांडा भितर आसूचे परमात्मान पिंडांडा भितर म्हळ्यार देहा भितर आसूचे परमात्मो तो कसो करता ते सगळे ब्रह्मांडा आसूचो तोच परमात्मो हे शरिरा भितर आसून शरिराचे इंद्रियाचे अभिमानी देवते म्हणटा ते इंद्रियाचे अभिमानी देवतेंक नियम करून तो ते इंद्रियान कसलं काम कोरका त्या काम करयसिता जाल्यार आमकां दिसता आमगेल्या देहांतूच आमगेले इंद्रियांतू कडेन पुरे काम करयता जाल्यार परमात्मा आमकां मेळना इत्याक ते मेळना इत्याक म्हणल्यार परमात्मा सांगता पळया विंगड एक पळय खंयचेय एक काम आमी सुख भोगाचे आसक्तीन करताची जेवो परमात्मा जाय म्हूण म्हळ्यार आसक्तीन करताची हांगा सुख भोगा आसक्तीन करचे कामाक पुरे अन्य काम म्हणटाचे तशी हांगा परमात्मा सांगता अन्य सुख भोगा आसक्तीन कोण कसलं काम करता यज्ञ यागादी ताकाय फल मेळटा जाल्यार त्या पुरे नश्वर फल अशाश्वत फल म्हणटाचे म्हूण सांगून परमात्मा हे दोनी हाजे मुखारची 2 श्लोकान सांगता पळयाची त्रैविद्या मां सोमपापूत पापा यज्ञैरिष्ट्वा सर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान् म्हळ्यार त्रैविद्या मां सोमपाहा म्हणलें हांगा कोणा परमात्मू गोत्तस परमात्मा म्हळ्यार कसो म्हणून गोत्तस जाल्यार तांकां पुराय जनाक मोक्ष मेळटवे ना कसले कळ्ळे परमात्मा विशयी ते आमी आचरणेक हाडका कोण आचरणे हाडटा तांकां मात्र मोक्ष मेळटा म्हूण परमात्मा सांगता म्हळ्यार ज्ञान पुराय जाणां येवच्या पुरो जाल्यार विशेश ज्ञान जावका कसले एक आतां मास्ट्रू प्रॅक्टिकल करचे पयशे फुडें ताजी थियरी आमकां सांगता थियरी सांगनातलो आमकां प्रॅक्टिकल करूं जत आशिल्लें ना तशीच प्रॅक्टिकल करता जाल्यार आमकां थियरी कळका थियरी कळना जाल्यार प्रॅक्टिकल जायना तशीच हांगाय तशीच परमात्माले कसो परमात्मान आमी परमात्मा मेळचे जो परमात्मान आमकां मेळचे ते बारे सुलभ ना कसले की एक धर्मान तूं सांगिल्लें आचरणे हाडूप पुरायच्यान साध्यय जायना सुलभय जायना आनी ताजे खातीर तो सांगता परमात्मा मेगेल वैरी कोणाक अनन्य भक्ती आस तांकां मात्र मेगेल काम म्हळ्यार म्हाका पावच्या जाता म्हूण सांगता भक्ती अनन्य ना नातल्या कसो जाता भक्ती अनन्य ना आनी तांतूय मनुश्य देहांत अनन्य भक्ती आसूचे केवल हाता पांय बोटान ल्याक करची तितली जनाक म्हळ्यार आतां मनुश्य जावन देह घेवन येयले जनाक सामान्य जावन मस्त आश आसता आकांक्षा आसता ते खंयच्या वेळाक ती आश वयर येता म्हूण कळना जाल्यार हांगा त्रैविद्या आहा म्हूण कोणा म्हणलें म्हळ्यार ऋग्वेद यजुर्वेद सामवेद पळय शिकून ताका देवाक अर्थ करून घेतिल्ले जन वेद समजावन अध्ययन करताची आनी देवूची सर्वश्रेश्ठ म्हूण सांगून देवाक पांय पडताची जाल्यार तांणी कसं करताची वेद अध्ययन करून देव सर्वश्रेश्ठ म्हूण तोंडान मांद्र लेखताची न्ही जावन तांकां परिपूर्ण जावन अर्थ जायना ताजे खातीर कोण आतां देवाक समची अर्थ करून घेतला जेवो सम कुळका म्हूण लेखला तांणी वेदाध्ययन करताची वेदाध्ययन करून यज्ञ करून आनी तांणी कसं करताची सोमपाहा म्हणटाची सोमरस ते एक सोमरसाचे वाल येता ती पिळून ताजे रोस देवतेंक समर्पण करून ते यागा समर्पण करून उपास ते प्रसाद रुपार स्विकार करचे पुराय एक कर्तव्य ते कोण यज्ञ करता तांगेले तशी तांणी हांगा वेदाध्ययन करताची आनी यज्ञ कोरका म्हूण लेखतना सोमपाहा सोम रस पितले पुराय देवते म्हूण म्हळ्यार सोमयाग करून सोमलता म्हळ्यार वाली एक सोमलता म्हूण म्हळ्यार एक वाल एसके देवलोकांत ते पिळून तांतूं आयल रसाक सोमरस म्हणचे ते खंयचे एक वेद अध्ययन करून कोण यज्ञ करूं शिकल्यांची तांणी ते सोमरस पिवचे एक विचारारी
त्यांनी त्या देवतेंग गेले काहीतरी यज्ञ करतना त्यांनी ते कसं करताची सोमरस स्वीकार कोरका पडता ते मात्र नाही हांगा सांगला पुत पापा हा सर्व पाप नाश करून घेतला त्यांनी कोण यज्ञ याग केला तांकां पाप नाश जाता पाप नाश जावन जाल्यार मोक्ष निमगिनाच त्यांनी यज्ञैः इष्टाः यज्ञ यागादी केल्लेले जन मोक्ष निमगिनात त्यांनी कसं निमगिता पळया यज्ञ यागादी कोरनो स्वर्गतीं प्रार्थयन्ति स्वर्गादी लोकाक त्यांनी वताची म्हळ्यार यज्ञ याग करताची जाल्यार त्यांनी कसं आशिल्ल्या लेखला स्वर्गा वचूं आमी पुण्य भोगून येवका आमी ययातील काणी बळिताची महाभारतांतू ताणें मस्त पुण्य करचें कसले पुण्य कशी यज्ञ यागादी कोरून सुमार यज्ञ यागादी कोरून ताक तो शरीर समेत स्वर्गा वची तसले एक योग पावता तो वता जाल्यार थंय सांगता पळय कोणाले एक पुण्य आस तितली काळ त्यांनी स्वर्ग लोक आसताची मागीर त्यांनी तो भुंयचेर देवू का म्हूण सांगून तशी आमकां हांगा इतली पुराय आयकतनात कसं कळला वेद गोतस कोणाक आतां एक ज्ञानी म्हळ्यार पळय तांकां वेद गोतस आतां हें यज्ञ करूं बशिल्ले नाका म्हूण लेखया वेद गोतस परमात्मुची वेदान प्रतिपाद्य जत्ता म्हूण गोतस म्हळ्यार परमात्मालो विशयो वेदांत आसूचे म्हूण गोतस परमात्माल महिमाय तांकां वेदवाजीतन कळटा मोक्षापशी अत्यंत होड पदवी म्हळ्यार कसले ना मोक्षाची परमपदवी म्हूण गोतस तांकां जाल्यार आमकां एकांक संशय येना तांकां स्वर्गाचे पुरे आश कसले जाता म्हूण स्वर्गादी लोकाचे आश कसले जाता म्हूण म्हळ्यार ते कोण यज्ञ याग कोरून स्वर्ग लोकाचे अपेक्षा करता पळय तांकां परमात्माल कसलेय विशय गोतसना चांग गुणाचे कसले परिचय ना तांकां मस्त आशी आकांक्षी आसता ते आशी आकांक्षी पुरे तांकां देव म्हणल आस देव श्रेष्ठ देवान पुराय दिवचे सर्व गोत आसूनी ते आशी म्हणलेलच पळय ती मोक्ष मागूक सोणा तांकां स्वर्गाचे विशय पुरे यज्ञ हे वेदांतू पुराणांतू ऐकून गोतस आतां स्वर्गार कसल सुख लिक्कील पुराय मेळटकय न्हिदोया म्हूण लेखले कुडले हम सतुलिका तल्प येतकय रंबे उर्वशी पुरे नृत्य करतकी असल पुरे मस्त सकट ऐकून हो त्या मागीर मोक्षा कशी वच्चास न्हू जाल्यार हें मागीर एक पण पळोवका म्हूण म्हणलेलें आशी हांगा जिवनांतू लौकीक विशया कोणा मस्त आश आसता तांणी स्वर्गाची अपेक्षा केल्यार स्वर्गांतू सुख भोगचे खातीर अपेक्षा करचे तशी देवाल आराधन तांती विष्णू सर्वोत्तम म्हूण तांकां गोतस तागेलें आराधन श्रेष्ठ म्हूण गोतस जाल्यार तागेले वयरी भक्ती ना तांकां तशें हांव तांणी कसं करताची यज्ञ याग असल पुरे करताची एक आडंबराची आराधन देवाल विशयांतू डांबीक आचरणांनी कोरून स्वर्गापेक्षा करताची एक दृश्टांत सांगचे जाल्यार ह्या विशयाक एकलो भीक मागतलो एकलो रायाक बेटी झलकय बेटी जाता तो राय न्ही चावन भारी दयाळू भारी उदारी म्हणटा पळय ताणें तें भीक मागतलें निमगेलें की तूं अशी भीक मागचें कसलें तुका कसो जाय सांग हांव तुका जाय जालेलें दिता तुका 1000 दूड दिल्या पुरवें म्हूण म्हणटा कसो हो म्हाका भारी खुशी तूं तितली दिल्या रे म्हणटा तो भीक मागतलो तेन्ना रायाक अशी हिची कुतूहल जाता कसल करतलो ह्यो त्या दुडवान तूं कसल करता त्या दुडवान म्हणटा तागेल्या मना कसो आसता रायाल मनान तूं सगळो दीस भीक मागची सोडूं कसले एक वेव्हारान तूं ह्यो दुड्ड घाल न्हू तो एक व्यापार वेव्हार केल्ले म्हूण जाल्यार ताका मागीर भीक मागची आवश्यकता पडना म्हूण म्हणलेलें रायाल मनान तूं 1000 भांगरा नाणी म्हूण म्हळ्यार होन्न म्हळ्यार भांगरा नाणी दिता म्हूण म्हणटना हाणें एक चांग कसलें कोरकन तेदना तो तागेल्या निमित्त राय कसो करता तितली दुडवान वो सांगतकय दी राया म्हाका 1000 भांगर दी तूं म्हाका पळय तूं मुगेलें भिक्षा पात्र पळयलां पळय जोर न्हू गेल्ला भीक मागून वट्ट जाल्ला हाका कोण आदवेरी शीत कसलें रांदय घाल्लें म्हूण जाल्यार पुरे देंवन वता कुडलें जेवका कोणें कसलें घाल्लें म्हूण हांव कुडलें जेवचें आसवें म्हाका वापस भूक जेवची नाकवें तशें जावन तूं म्हाका 1000 भांगराचे नाणयां दिल्लीं म्हूण जाल्यार हांव एक भांगराचे भिक्षा मागूक एक आयदन करता आनी तांकां हांव भीक मागता म्हूण
त्या दंतरायाक दिसली की हे भिक्षुकाल योग्य तर कितले म्हूण म्हळ्यार दुड्ड दिल्यार यो भिक्ष मागची सोणा भीक मागची सोणा तो भांगरा आयदन घेवन भीक मागता कसा प्रारब्ध हा गेले म्हूण तशी हांगा देवान मोक्ष दित म्हूण गोत्त आसल्यार देव मोक्ष दित म्हूण गोत्त आसल्यार नश्वर जावन आशिल्ले स्वर्गाचे अपेक्षा करतले जन कितली केसाची या पुरे याज्ञिक जन यज्ञ यागादी करतले जनान तांकां मोक्षाचें तांत कसं की सुख मेळटा ताजे विशय ना तांकां वट असे हांगा स्वर्गा वचून सुख भोगून येवका तेंचे तांकां कळचें तशें जावन कोण ते याज्ञिक आसाची तांणी यज्ञ यागादी करून पुता पापा हा पाप पुरे नाश करून घेवन तांणी पुण्य चड करून घेवन सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान सुरेंद्र लोकम ते सुरेंद्र लोक म्हळ्यार सुरेंद्र म्हळ्यार इंद्र स्वर्गाचो देव तागेले लोका वताचे थंय कसं करताची दिव्यान दिवी देव भोगान अश्नंती थंय कसं सकड सुख भोग मेळटा हें पुरे अनुभव करता थंय हांगाच पशी चड सुख स्वर्गार मेळटा तशी देवती पुरे एक देवतेंक पुराय तें सुख अनुभविसूचें एक योग आसा तसल्यार आमकांय स्वर्गा वचूं सुख अनुभविसूं का म्हूण म्हळ्यार आशेरी तांणी स्वर्गा अपेक्षा करताची जाल्यार पळय हांगा ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्मम् अनुप्रपन्नाः गतागतं कामकामा लभन्ते परमात्माक आराधन करता नवतांनी आराधन करून तांकां कसं मेळटा स्वर्गलोक मेळटा स्वर्गलोकू जाय म्हूण मागतात तांणी यज्ञ यागादी करतना म्हणटा तांणी मागलींची तसले कसं की मेलचे तसले यज्ञ यागादी केले देव दिना नशीब बसतवे तांकां स्वर्गलोकू दिता तशी त्या स्वर्गलोकांत वता तांणी वचून त्या लोकांत विशाल जावन आशिल्लो स्वर्गलोक म्हणला थंय नाना नमने सूख आसता तशी तांणी त्या सूख पुराय अनुभव करताची थंय कसल सूख असं म्हणून पुराणांत सांगला पळय ते सूख पुरे तांणी अनुभव करताचे त्या पुरे अनुभव करून क्षीणे पुण्ये थंय पुण्य सरता तांगेले अनुभव करून करून सुखानुभव जता जता क्षीणे पुण्य सरता हें कशी म्हळ्यार आमी हांगा पळय बरी दुड्डू घेवन वचून आमी भोंवन येता पळय विंगड सिंगापूर आसच्या पुरो मलेशिया आसच्या पुरो बद्रियात्र अशें तांकां खूश आशिल्लें खंय भोंवन जावं न्हय दुड्ड धरून वचूं जाता खर्चा जावका न्हय दुड्ड घेवन वचून पुरे भोगून थंय जाय कडेन जाय आशिल्ले कडेन यात्रेचें आमकां देवाल पुरो यात्रा करून देवाल खातीर कसं की पुजेक हाका ताका खर्चून मागीर तांणी तांगेले घरा येनाची वय तशीची खर्चून घेतले नंतर कसं वापस संपादन करूं जाल्यार घरा येवका वय बे तांगेले गांवां येवका तांगेले व्यार उद्योग पळोवका तशी हांगा पुण्य ही म्हळ्यार कसं न्हय स्वर्गाची करन्सी म्हणीत तशी ते पुण्य मोट्ट केले पुण्य मोट्ट करले कुळ्ळे तांकां स्वर्गा वची योग येयलो स्वर्गा चमकलीची थंय पुराय सुखोप भोग भोगले आतां थंय पुण्य सरतर कसं करता तांणी वापस तांणी बुंयचेर येवोवका जाता क्षीणे पुण्य मर्त्य लोका विशंती तांणी पुण्य सरली नंतर बुंयचेर येवोवका येना म्हळ्यार जायना थंय तांकां कोणें राबून घेनाचें तांगेलें पुण्य सरला आमी हे यातील काणींत पळयतात तागेलें पुण्य सरली कुडले थंय तो अधपतन म्हळ्यार माती तोग्गू जावन पडतरच बुंयचेर हे पुरे आमी काणयांनी आयकल्यात न्हय देवाले तशी आतां हांगा तांगेले तशी क्षीण पुण्य क्षीण जाल्ली कुडले तांणी वापस मर्त्य लोकांक येवका जाता तसल्यार आमकां एक उतर कळ्ळें स्वर्ग म्हळ्यार पर्मनंट सूख ना थंय स्वर्गांत पर्मनंट जावन रावचें ना स्वल्प काळाचे अतिथीशी थंय राबून आमी वापस पुण्य क्षीण जाल्ली कुडले हांगा मर्त्य लोकांक येवन पावका जाता म्हणटना स्वर्गाचें सूख आमकां शाश्वत न्हय म्हूण कळ्ळें स्वर्गांत आशिल्ले जन तांणी कितलेय सूख भोगोवची ते पुण्य क्षीण जाल्ले कुडले तांणी वापस मर्त्य लोकांत येवूंका जाता जन्माक तशी हांगा सांगतात त्रयी धर्मम अनुप्रपन्ना हे त्रयी धर्म म्हणजे जो त्रयी विद्या म्हणजे कसं यज्ञ यजू सामक रूपक वेदाक तशी तांणी हांगा अनुप्रपन्ना वेद शिकलींच शिकून यज्ञ यागादी करूंक बसयतात तांकां
तशी वेद शिकून यज्ञ यागादी करून देवाल आराधन कशी करतात त्यांनी आमकां देवू जावं का म्हूण लेखून करना नशी आमकां सुखापेक्षा म्हळ्यार आमकां स्वर्गा वचुका स्वर्गांत सूख भोगुका थंय इंद्राल म्हणके समान जावन आमी आसुका असल पुरे आश कोरून तांणी कसं करताची काम काम आहा तांणी आश आशिल्ली जन म्हणून घेताची आश केन्नाय परिपूर्ण करूं कोणाच्यानी सांगच्या जत्व्या ना की तांकां आश कसल की तांणी लेखून यज्ञ यागात केले देवाला पूज केले त्या कसं की जाल्ल्या म्हणली कुडल्या आनी कसं की आश उठयली ताचे खातीर खंयची याग केल्या लायक म्हूण पळयता ती त्या याग करताची अशी तांणी कसं करताची वेद पुरे अध्ययन करचे यज्ञ यागादी करून देवाले देवाले एक आराधन करून तेवे कशी नश्वर सुखाच्या आशेन एक आमी हांगा लायक काम कोरका यज्ञ यागादी कोरका परमात्मा जावका म्हूण न्ही सुखापेक्षेन करचें तशें चावन तांकां कसं म्हणटाची काम काम आहा तांकां आश आस ते आशी केन्नाय सोरचें म्हूण ना तशी हांगा क्षिणे पुण्य आहा मर्त्य लोकम विशंती थंय पुण्य क्षीण जाल्यार कुठे हांगा येताची हांगा येवन वपास स्वर्गा वचका म्हणल्यार आशेर वपास हांगा येवन यज्ञ याग करताची वपास स्वर्गा वताची वपास ते पुण्य थंय तांची सूख भोगून पुण्य नाश करून घेताची वपास तांणी भुंयचेर येवका जाता वपास तांणी कसं की असलें काम करताचे वपास स्वर्गार वता हाजी निमते आमकां कसं करता कळटा म्हळ्यार खंयचे जीव हांगा सांगला पळय गता गता हा वपास जन्मा येताची स्वर्गापेक्षीत कर्म करून वपास स्वर्गादी लोकां वताची पुण्य क्षीण जातना वपास हेंची भुंयचेर जन्मा येताची म्हूण हे देव सांगता आनी सांगता कसं म्हळ्यार खंयचे पुण्यक्षेत्रां वचची थंय वचून परमात्माले आमी मागचे कसले आतां तिरुपती जावो धर्मस्थळा जावो खंय चमकले आमी देवाले मागचे कसले देवाले मागचे आमकां हांगात आमगे एक स्वार्थू मागचे आमी देवाले कसले देवा म्हाका हे जावका आशिल्लें तें जावका आशिल्लें म्हगेले पुता वाडी जावका आशिल्लें धुवे वाडीक जावका आशिल्लें पुता एक लायक सीट मेळका आशिल्लें असलें मागचें आमी देवा तूंच म्हाका जाय म्हूण सांगून मागचें भारी उणें असलें कसं की अपेक्षा आमकां आसताची आसता ते अपेक्षा परिपूर्ण करून घेवचे खातीर देवाले वपास कसं की एक पुजा यज्ञ याग करचे वपास निंबूचे तशीच खंयची पुण्यक्षेत्रां चमकल्यार आमी परमात्मा लागीं आमगेले स्वकाम सिद्धी करून दी म्हणून प्रार्थना करचें तशी केन्नाय आमगेली आशी सरली म्हूण ना सुखापेक्षेन केल्ले म्हणून कसं की एक यज्ञ यागादी केल्ले देवो प्रार्थना केल्ले सुखापेक्षेन देवाक प्रार्थना केल्ले म्हूण जाल्यार वपास तसलेच कसं की काम करून वपास चांग लोकां वताची जाल्यार वपास हे अज्ञानीन भरलेले तसले मर्त्य लोकांतू येताचे तशी हें कशी जाता म्हळ्यार एक गाणाक रड्ड बांदितात न्हय जो म्हशी रड्ड म्हणून जाल्यार रड्ड बांदितात न्हय ते रड्ड बांदून सोणू तांत भितर कसं की गाणान तूं ते आल जेवच्याकी कसं की घान सोणू ते बांदिल्ले तसले एक म्हशी की रड्ड की कसं की पळय ताका कसं करताची ते गुंता पाप ताका गुंज मात्र एक काम गुंज जातरी ते वोंवटेता वोंवटेवन गळ आड घालतना तांणी कसं करताची ते ताका त्या गाणान तुकून सोडवायताची आनी वपास व्हरून खंय बांदिताची कोडक्या बांदिताची थंय गाणां सुतूचे काम नाशच्या पुरो खंय कोडक्यांतू नुतर राबच्या पुरो कोडक्यांतू नुतर राबून थंय बंधन नासतील आसता बांदून घाला वय न्हय तशीची स्वर्गापेक्षेन स्वर्गलोका चमकलेले जनाकय थंय बंधन आसचे आस थंय तांगेले कुश प्रकार कसले करूं जायना ते बंधनांतू वचचें थंय बंधन म्हळ्यार कसं न्ही आतां तांगेले कुश प्रकार आसूच जाल्यार पुण्य क्षीण जेवच्या सोण आशिल्लीच नव्हता न्ही हांगा पुण्य क्षीण जाला म्हळ्यार वय न्हय म्हणटना थंय चमकल्यार तांकां बंधन आसची आसत म्हणून कशी गाणा बांदिल्ले बसवाकी वपास कोडके हाण जाल्यार तरी
फ्री सोणान अशी बांदूनच सोडता की ताजे आयास सरलो वापस ते कसं की तण गिण खाल्ले म्हण जाल्यार कुळें वापस व्हरून घाणाक बांदिता पळय तशीची आमी बुंयचेर यज्ञ यागादी कोरून स्वर्ग प्राप्ती करून घेताची. स्वर्ग प्राप्ती करून घेतल्यार थंय बंधन आसता आमकां. मुक्त जाल्यार जनांक मात्र बंधन ना. वापस तांणी बुंयचेर येवूं का कोण स्वर्ग आशिल्ल्या जनान जाल्यार मुक्त लोकाच्या मुखार जनाक वापस बुंयचेर येवच्याक ना. तशी घाणा घाल्लेले बसवाक वापस व्हरून कोडके बांदिल्या बरी वापस कोडक्या दुखून घाणा हाडल्या बरी घाणा बांदूच्या हाडल्या बरी म्हणली पळय तशीची आमी कितले कसं काम केलें रे स्वर्ग लोक अपेक्षान केलें म्हणजे वापस बुंयचेर येवचे विशय चुक्कय ना आमकां. तसल्यार परमात्मा कोणीय मेळिनाच वे कोणाकय परमात्माक मेळच्याक जायना वे म्हण प्रश्नेक परमात्मो सांगता पळय याची अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हांगा परमात्मा सांगता अनन्यास चिंतयन्तो माम अनन्यात चिंतयन्तः कोण म्हाका अनन्य भक्ती करून सगळो दीस नामस्मरण करता की अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते कोण मेगेल उपासन करता की तेषां तांकां नित्याभियुक्तानां केदनाय परमात्मा विशयांतू चिंतन करून जनाक योग क्षेमम वहाम्यहम योग आनी तांगेले क्षेम हांव पळयता म्हळ्यार तोच अर्जुना कसं सांगू तर पुराय जन काम्यक आशेनची कसले हे काम्यक आशेनची पुराय स्वर्गादी लोक पावचे खातीरची यज्ञ याग करता म्हणलेच नाका. केलो जन कसले मस्त आशिनातिले परमात्मू जाय म्हूण आशिशील जन आसची. तशी पुराय जन कामत न्ही कोण जाल्यार म्हाका तें दी देवा ह्या दी देवा म्हूण सांगून मागतलेय न्ही कोण ज्ञानी जन जाल्यार केलो जन आसची तांकां कशी म्हळ्यार विंगड कसलें चिंतन ना तांकां परमात्मा चिंतन मात्र सदां सर्व काळ देवा 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 परमात्मा कृष्णा नारायणा खंयची रुपार जाल्यार तांणी देवाल चिंतन करतर आसताची. तशी आतां ते अनन्या चिंतयन्तो जालें तशें जाल्यार हे अनन्य चिंतन करतले जनाक खंयची गती मेळटा म्हूण सांगून परमात्मा सांगतरच पळय ते आमी फायच्या दिसाक पळोवया. आज सांगिल्ले गीतामृतधारा परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.